आज आपण मस्त अशी रसरशीत आणि लुसलुशीत आवळ्याचे गुलाबजामुनची रेसिपी बघत आहोत। एकदा करून ठेवलेले हे गुलाबजामुन आपल्याला वर्ष काय 2 वर्षापर्यंत साठवून खाता येतात आणि यामध्ये गोड साखर सुद्धा वापरायची गरज नाही। अतिशय रेसिपी बनवायला सोपी आहे आणि चविष्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर ही रेसिपी करण्यासाठी आवळे घ्यायचे आहे। आवळे घेताना फ्रेश आणि निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर घेतलेले आवळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। मी या ठिकाणी स्टीमर घेतलेला आहे। पाणी खाली उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। साधारण 2 ते 3 ग्लास पाणी खाली आहे। त्यावरती प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेटवरती हे आवळे आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची असेल ना, त्यानुसार तुम्ही आवळे घ्यायचे आहे। जर का तुमच्याकडे स्टीमर नसेल तर मग तुम्ही एखादी मोठं पातेलं घ्या आणि त्यामध्ये चाळण ठेवा। चाळणीवरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे आवळे वाफवून घेऊ शकता। सगळे आवळे हे पसरून घेतलेले आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मस्त 15 ते 20 मिनिटांसाठी हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। साधारण 15 मिनिटं झालेले आहे। मीडियम गॅसची फ्लेम होती। बघू शकता हे आवळे स्टीम झालेले आहे। तर कशा प्रकारे स्टीम करायचे ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते। बघू शकता आवळ्याच्या ज्या पाकळ्या असतात ना, अशा थोड्याशा आपल्याला वेगळ्या झाल्या पाहिजे इतपत स्टीम करायचं आहे। असे थोडे फाटू द्यायचे आहे। आवळे हे प्लेटमधून काढले। त्यानंतर कढईमध्ये हे बघू शकता आवळ्याचे हे पाणी आहे। तर आता हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, तर केस धुण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकतात। कारण भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते आवळ्यामध्ये, तुम्हाला हे माहितीच आहे। हे सगळं या पाण्यामध्ये उतरलेलं आहे किंवा तुम्ही पिऊ सुद्धा शकता ज्यूस प्रमाणे। आता आवळे गार होत आहेत तोपर्यंत या ठिकाणी मी ही मिश्री घेतलेली आहे। बघू शकता ही दोऱ्यांची मिश्री आपल्या शरीरासाठी नक्कीच साखर गुळापेक्षा पौष्टिक असते। 1 किलो आवळे आहे। 1 किलो आवळ्यासाठी 3 पाव किलो या ठिकाणी मी मिश्री घेतलेली आहे। तुम्हाला जर का पाक जास्त हवा असेल तर तुम्ही 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो मिश्री सुद्धा घेऊ शकता। आता आवळे हे पूर्णपणे गार झालेले आहे। त्यानंतर कढईच्या मध्ये टाकायचे आहे। अजून गॅसची फ्लेम बंदच आहे, गॅस चालू करायचा नाही। आणि ती जी मिश्री आहे ना, मी कुटून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। ही बघा मिश्रीची पावडर झालेली आहे। आता ही जी पावडर आहे ना, ही आवळ्यामध्ये टाकायची आहे आणि टाकल्यानंतर संपूर्ण व्यवस्थित अशी ती मिक्स करून घ्यायची आहे। आणि मिक्स केल्यानंतरच मग गॅसची फ्लेम चालू करायची आहे। गॅस चालू केल्यानंतर अगदी मंद ठेवायचं आहे सुरुवातीला आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे। म्हणजे या साखरेचा ना पाक होतो, म्हणजेच पाणी सुटतं। जेव्हा आपण मिश्री घातलेली आहे ना आवळ्यामध्ये, तेव्हा गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, तर अगदी कमी ते मीडियम ठेवला तरी काही हरकत नाही। जर का कंटिन्यू तुम्ही मिक्स करत असाल 2-3 मिनिटं अशा प्रकारे, तर मीडियम ठेवा। त्यासोबत तुम्ही काही काम करत असाल तर मग गॅस अगदी मंद ठेवा। बघू शकता साधारण 3 मिनिटांनंतर या साखरेचं असे पाणी झालेलं आहे। अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे। कमी गॅस ठेवला तर वारंवार सारखं आपल्याला हे मिक्स करावं लागत नाही। अधूनमधून तरी मिक्स केलं तरी सुद्धा चालणार आहे। पण जर का गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम केली तर मग सारखं हे मिक्स करायचं आहे। मोठी तर अजिबातच ठेवायची नाही। साखरेला अशा प्रकारे पूर्ण हे पाणी सुटलेलं आहे। बघू शकता साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे। साखर ही पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करू शकतो, म्हणजे आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल। तर मैत्रिणींनो, साखरेचे पूर्णपणे पाणी झाल्यानंतर एकसारखं आपल्याला हे मिक्स करायची काही आवश्यकता नाही। थोड्या वेळाने जरी मिक्स केलं ना तरी सुद्धा चालणार आहे। बघू शकता मी मिक्स केलं, 2 ते 3 मिनिटांसाठी सोडून दिलं, पुन्हा मिक्स केलेलं आहे। अशा प्रकारे आपण 5 ते 6 मिनिटांनंतर सुद्धा मिक्स करू शकतो। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे आवळा हा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे। आवळ्याच्या सेवनाने केस गळती थांबते, केस छान लांब होतात आणि अकाली केस पांढरे होण्यापासून सुद्धा सुरक्षण होते। केसांपासून तर नखांपर्यंत सगळ्या आपल्या शरीरासाठी आवळा हा खूप असा गुणकारी आहे। म्हणून आवळे असताना ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून ठेवा। एकदा केलेली ही रेसिपी आपल्याला वर्षभरासाठी खाता येते। बघू शकता साधारण 20 ते 22 मिनिटं झालेली आहे। त्यानंतर आवळ्याचा हा अशा प्रकारे रंग बदललेला आहे आणि मस्त छान असे हे आवळे जे आहे ना, या साखरेच्या पाकामध्ये मस्त असे शिजलेले आहेत। आता आणखीन चटपटीत आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। साहित्यामध्ये पाव चमचा काळं मीठ घालते, त्यालाच आपण सेंधा मीठ म्हणतो असं। तुम्ही सेंधा मीठ किंवा साधं मीठ जे तर रेग्युलर खाण्याचं ते सुद्धा टाकू शकता, पण काळं मीठ असेल तर ते घाला।
सोबतच पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. यासोबतच आणखी त्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. म्हणजे मस्त ही रेसिपी चवीला छान लागते. पुन्हा आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाक असा घट्टसर छान होत नाही ना, तोपर्यंत शिजवायचं आहे. आता हे आवळे आपण शिजवून घेत आहोत. तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला ती रेसिपी बघता येईल. बघू शकता साधारण 7 ते 8 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेतलेलं आहे. टोटली आपले 25 ते 30 मिनिटं या ठिकाणी शिजवून घेतलेले आहे आवळे कमी ते मीडियम गॅसवरती. आता गॅस मी बंद करते आणि अर्ध्या तासासाठी तसंच कढईमध्ये राहू दिलेले आहे. त्यानंतर बघू शकता बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. मस्त असे रसरशीत आपले हे म्हणाल तर आवळ्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहे. मस्त असा हा आवळ्याचा मुरवडा झालेला आहे. आपला हा आवळ्याच्या गुलाबजामुन प्रमाणे जसा गुलाबजामुन हा रसरशीत असतो ना, तशाच प्रकारे हा सुद्धा रसरशीत असा झालेला आहे. आता ह्या आवळ्याच्या मुरवड्याला आपल्याला मुरू द्यायची गरज नाही, लगेचच आपण खाऊ शकतो. असे मस्त छान हे मुरलेले आहे. आतपर्यंत पाक गेलेला आहे. गुलाबजामुन सारखेच अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत ही आपली आजची आवळ्याची मुरवड्याची रेसिपी झालेली आहे. म्हणूनच या रेसिपीला मी आवळ्याचे गुलाबजामुन असं नाव दिलेलं आहे. तुम्ही काय नाव देता मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.